नमस्कार मंडळी. तसा महाराष्ट्र हा खेळाचा शौकीन असा प्रदेश आहे आणि या महाराष्ट्रामध्येच आपण गेल्या महिनाभर एका राजकीय नेत्यांच्या टकरीचा आनंद घेतला. म्हणजे निवडणुकीच्या टकरीचा आनंद. आणि बघता बघता मागच्या 23 तारखेला या टकरीचा निकाल लागला आणि मग सर्वांनी एक मोकळा असा श्वास सोडला. पण या टकरी चालू असताना जो एकमेकाचा जो रेडा असेल त्याच्या मागच्या लोकांनी, काही इकडच्या रेड्याचे लोक, काही इकडच्या रेड्याच्या मागचे लोक, आणि जी टक्कर चालू होती त्यावेळेचा आनंद हा म्हणजे पाहण्यासारखा होता. एखाद्या रेड्यानं काही राडा केला, कुठं फोडाफोडी केली की त्याच्या मागचे प्रेक्षक अगदी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं, त्याला प्रोत्साहन द्यायचं आणि म्हणायचं, अहो आमचा रेडा खूप हृष्टपुष्ट आहे, खूप बलवान आहे, तो तुमच्या रेड्याला थोडा जमू देणार आहे. आणि इकडल्या रेड्यानं थोडी रेटारेटी केली की बस इकडल्या टाळ्याचा गडगडाट. मग हे सुद्धा म्हणायचे, लोटलं बा तुमच्या रेड्याला, अरे आमचा रेडा का कमी आहे का, या कमकुवत समजू नका, आम्ही सुद्धा कमी नाही. आणि याच्यामध्येच या आनंदात एकमेकाच्या जल्लोषामध्ये ही टक्कर संपली आणि 23 तारखेला तुम्हाला माहीत आहे निकाल लागला. पण ह्या निकालामध्ये, या टकरीत जो आनंद घेतला आणि या टकरी ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लागल्या त्या वावराचं काय नुकसान झालं याच्याकडं कुणाचंच लक्ष नव्हतं. मित्रांनो, आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर या सर्व संतांनी या महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. त्यांनीच नव्हे तर फुले, शाहू, आंबेडकर यांनी सुद्धा या महाराष्ट्राची भूमी सुपीक केली आहे आणि तिथं बंधुभाव, समता, न्याय, आपुलकी यांचं पीक हे जोमात वाढविले आहे. पण या नेत्यांच्या टकरीमध्ये मित्रांनो, या दिव्य अशा, भव्य अशा समानता, बंधुभाव, धर्म या पिकाचं जे नुकसान झालं, जी हानी झाली, ती अतोनात अशी झालेली आहे, ती कधीच न भरून येणारी आहे. आणि या नाचधुशीकडं आमचं लक्षच नव्हतं. आम्ही फक्त या रेड्याच्या आनंदात आणि या रेड्याच्या आनंदात कोण हरला आणि कोण जिंकला या जल्लोषामध्ये फक्त टाळ्या वाजत होतो. पण आमच्या महाराष्ट्र रूपी प्रदेशाचं जे नुकसान झालं ते कुणाच्याच ध्यानीमनी आलं नाही. आणि मग त्यावेळेस गरजा महाराष्ट्र माझा या गौरवगीताचं ध्यान आलं. खरंच या टकरीत आणि या निवडणुकीमध्ये माझा महाराष्ट्राची गर्जना कधीचीच लोप पावली होती. गर्जना चूप बसली होती, मवाल झाली होती. त्यामध्ये माझा महाराष्ट्र कुठं उंच मानेनं ताट म्हणून बघताना दिसला नाही, तो मवाल झाला होता. आणि ही त्याची मान जे खाली घातली ती राजकारण्यांनी. कारण या निवडणुकीमध्ये असा कोणताच फंडा राहिला नाही की ज्यामुळं आपल्या महाराष्ट्राची मान खाली जाईल. निवडणुकीत वारे माप पैसा दोन्ही पार्ट्याकडून वाटल्या गेला. न्याय, धर्म, आपुलकी कुठंच राहिली नाही. आणि धर्माच्या, जातीच्या नावावर बाजार मांडून यामध्ये मतदान घेतल्या गेलं. त्यामुळं या महाराष्ट्राच्या मातीचं जे नुकसान झालं हे खूप निंदनीय आहे. खरोखर ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा अनेक बळी गेले, त्या हुतात्म्यांना काय वाटलं असेल
तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज ही संत मंडळी जेव्हा या महाराष्ट्राकडे बघत असेल तर त्यांच्या आत्म्याला काय वाटलं असेल? मराठा तुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, याच्यासाठीच त्यांनी हा महाराष्ट्र धर्म वाढवला होता का? त्यांच्या आत्म्याला काय वाटलं असेल की आम्ही साध्या या निवडणुकीच्या आमिषानं, राजकारणानं आमची महाराष्ट्राची जी समृद्ध भूमी आहे, सुपीक भूमी आहे, तिथं सर्व मंडळी गुण्या गोविंदानं, आदरानं, प्रेमानं, कुठलीही जातपात न बघता जगत होते, ती भूमी मात्र आम्ही या राजकारणामध्ये यंदाच्या नापीक करून ठेवली आहे. मित्रांनो, जरी आज सर्वांना मजा वाटत आहे, पण उद्या आपल्या सर्वांना याचं दुःख भोगावं लागणार आहे. कारण आज आपण कितीही उंच उडत असलो तरी माणसाला जमिनीवरच यावं लागतं, जमिनीवरच राहावं लागतं. आणि ही जमीन आता आम्ही जगण्याच्या लायक ठेवली नाही. म्हणून आता तरी विजयी होणाऱ्यांना आणि पडणाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही टकरी जरूर खेळा. तुमच्या रेड्याच्या टकरी चालूच राहणार आहे, पण आमची भूमी, या भूमीची नासधूस करू नका. ते समृद्धीचं पीक इथं साधू संतांनी, महात्मा फुले, शाहू आंबेडकर आणि अनेक समाजधुरीणांनी इथं पेरलंय. त्याची नासधूस करू नका, कारण या जमिनीवरच आम्हाला राहायचं आहे आणि तुम्हाला या जमिनीचा नासधूस करण्याचा, ती पोखरून काढण्याचा कुठलाही अधिकार नाही. एवढ्यासाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, व्हिडिओ कोणत्याही राजकारणाला नाव ठेवणाराचा नाही. फक्त जे ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला चित्र दिसलं, निश्चितच निंदनीय आहे, म्हणून ते या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कसं वाटतं? तर खरोखरच या व्हिडिओचे विचार तुम्हाला पटले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील कमेंट करा आणि तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.